चमचमीत मिसळ, गरमागरम बिर्याणी, चहा, कॉफी अशा सर्वच खाद्यपदार्थ आणि पेय बनवण्यासाठी ठाणे महापालिकेच्या उपाहारगृहात गॅस नसल्यानं येथील अधिकारी कर्मचारी हवालदिल झालेत. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गॅस तुटवड्याचा फटका उपाहारगृहाला सुद्धा बसलाय. अशा परिस्थितीत इंडक्शन शेगडीवर तात्पुरत्या स्वरूपात अधिकारी कर्मचाऱ्यांची भूक भागवली जाते. ठाणे शहरातील गॅस तुटवड्याप्रश्नी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी तातडीची बैठक घेत प्रशासनाला निर्देश दिलेत. पश्चिम आशियातील युद्धजन्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर शहरात घरगुती गॅस पुरवठ्यावर तूर्तास कोणताही परिणाम झाला नसल्याचा निर्वाळा ठाणे प्रशासनानं दिलाय. मात्र व्यावसायिक ठिकाणी इंधन पुरवठा मर्यादित असल्यानं हॉटेल, उपाहारगृहाचे चालक, मालक चिंताग्रस्त आहेत. पालिका मुख्यालयातही कामानिमित्त येणारे नागरिक तसंच कर्तव्यावर हजर असणारे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना नाश्ता, जेवण, चहा, कॉफी उपाहारगृहातूनच दिली जाते. नागरिकांना मुख्यालयाच्या तळमजल्यावर उपाहारगृहात बसून जेवणाची सोय तसंच सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या दालनात उपाहारगृहातूनच खाद्यपदार्थ, चहा, कॉफी पाठवले जातात. मात्र गॅसच्या तुटवड्यामुळे या पुरवठ्यावर परिणाम झालाय. चहा, कॉफी बनवण्यासाठी गॅस नसल्यानं दालनात गरम पाण्याच्या किटलीचा वापर करून ग्रीन अथवा ब्लॅक टी देणं तसंच उन्हाळ्याच्या झळांचा विचार करता शीतपेय, बाहेरील खाद्यपदार्थांच्या पार्सल सेवेवर लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी अवलंबून आहेत. शहरातील या गॅस प्रश्नावर ठाणे महापालिका प्रशासनाची महापौर आढावा बैठक महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी बैठक घेतली आहे. यावेळेला प्रशासनाला ही परिस्थिती योग्यरित्या हाताळण्याचे निर्देशही महापौरांनी दिल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.